घडामोडींचा आढावा घेणार आहोत। सुरुवात करणार आहोत अजित पवारांच्या विमानाचा अपघात आहे की घात आहे, नेमकं काय घडतंय या संदर्भात काय प्रतिक्रिया उमटतात, काय वक्तव्य आलेली आहेत, जाणून घेऊया। पायलटनं दादांचं विमान मुद्दाम खाली आपटलं। कौटुंबिक अडचणींमुळे पायलटला ब्लॅकमेल करण्यात आलं होतं का? रोहित पवारांना शंका। मोठा स्फोट करण्यासाठी विमानात अतिरिक्त इंधन ठेवण्यात आल्याचाही दावा। विमान अपघातात ब्लॅक बॉक्स सहजपणे नष्ट होऊ शकत नाही। दादांच्या अपघातावर जय पवारांकडून शंका उपस्थित। अजित पवारांच्या निधनाच्या 21 दिवसांनंतर जय पवारांचं स्टेटस। बीएसआरला तात्काळ उड्डाणं चालवण्यास बंदी घालावी, कंपनीच्या गैरकारभाराची सखोल चौकशी व्हावी। व्हॉट्सअॅप स्टेटस ठेवत दादांच्या अपघातावर जय पवार यांनी पहिल्यांदाच वर्तवली शंका। 1100 डिग्री तापमानावर तासभर जळला तर ब्लॅक बॉक्सचं नुकसान होतं। दादांच्या विमानातील ब्लॅक बॉक्स ठेवलेल्या जागच्या केबल जळलेल्या नाहीयेत, कागद जळले नाहीयेत, तोच नियम ब्लॅक बॉक्सलाही लागू। रोहित पवारांकडून शंका व्यक्त। पायलट लेगसी लेअरजेट दोन्ही विमान अनधिकृतरित्या चालवत होता। विमानाचं रजिस्ट्रेशनही संशयास्पद। अमेरिकेतून जुनाट विमान आणलं होतं, रोहित पवार यांचा आरोप। पत्रकार परिषद घेऊन न्याय मिळणार असेल म्हणून रोहित पवार असं करत असतील। योग्य व्यासपीठावर शंका मांडल्या तर त्याचं निरसन होईल। रोहित पवार यांच्या पत्रकार परिषदेवर बावनकुळेंची प्रतिक्रिया। विलिनीकरणानंतर आम्ही एनडीएत जाणार ही गोष्ट काही लोकांना आवडली नाही, किंवा दादाच एनडीएतून बाहेर पडतील म्हणून एक गट नाराज होता। दोघांपैकी एका दृष्टिकोनातील गटानं हा अपघाताचा कट रचला होता का? रोहित पवार यांचा मोठा आरोप। रोहितची अस्वस्थता साहजिक आहे। सर्वांना विमान अपघात कसा झाला याचं उत्तर हवंय। संपूर्ण चौकशी पारदर्शकपणे झाली पाहिजे। रोहित पवारांच्या पत्रकार परिषदेवर सुप्रिया सुळे यांची प्रतिक्रिया। सत्तेतील अनेक लोक व्हीएसआरच्या मालकाशी संबंधित, कंपनीवर अद्याप बंदी का नाही? काहींची कंपनीच्या मालकाला वाचवण्यासाठी धडपड। रोहित पवारांचा गौप्यस्फोट। विलिनीकरणाची चर्चा ते घातपाताचा संशय, नेमकं काय प्रतिक्रिया उमटलेल्या आहेत, काय वक्तव्य करण्यात आलेली आहेत, जाणून घेऊया टॉप 9 बातम्या। पडद्यामागच्या राजकीय घडामोडींमुळे दादा अस्वस्थ होते असं रोहित पवार म्हणाले। काल रोहित पवार यांची कोर्टात भेट झाली तेव्हा चर्चा झाली। संजय राऊत यांचा दावा, तर 1-2 दिवसात पुन्हा या संदर्भात चर्चा करणार, राऊतांचं वक्तव्य। जयंत पाटील यांच्या घरी विलिनीकरणासाठी 13 बैठका झाल्या। रोहित पवार यांची माहिती, विलिनीकरणानंतर खासदार अमोल कोल्हे प्रदेशाध्यक्ष झाले असते। रोहित पवार यांचं मोठं वक्तव्य। राष्ट्रवादी विलिनीकरणासाठी जयंत पाटलांच्या घरी बैठका, रोहित पवार यांचा दाखला देत नाना पटोलेंचं वक्तव्य। 2 कुटुंब एकत्र येत असतील तर अडवू नका, पटोलेंची भूमिका। विलिनीकरणाच्या चर्चेआधी दादांनी एनडीएची परवानगी घेतली होती। विलिनीकरणाला एनडीएचा ग्रीन सिग्नल होता। चर्चेसाठी मुंबई बारामतीत 9 बैठका। बैठकीत उपस्थित असलेल्या पवारांच्या एका बड्या नेत्याची टीव्ही 9 मराठीला माहिती। सध्या राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावर कोणतीही चर्चा होणार नाही। 26 फेब्रुवारीला राष्ट्रवादीच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार होतील, प्रफुल्ल पटेल यांची स्पष्टोक्ती। रोहित पवारांकडून जनतेची दिशाभूल, भाजपचे माध्यम प्रमुख नवनाथ बन यांची टीका। मुद्दे नसतानाही रोहित पवार रोज पत्रकार परिषद घेत आहेत। रोहित पवारांनी राऊतांना गुरु मानलाय का? बन यांचा खोचक सवाल। रोहित पवारांना धोका असल्याची माहिती, त्यांना झेड+ सुरक्षेची राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाची मागणी। अजित पवारांच्या विमान अपघातासंदर्भातील धक्कादायक खुलाशांच्या नंतर मागणी। लवकरच आमदार आणि पदाधिकारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देणार। राजकीय भूकंपाबाबत कुठलंही ट्विट केलं नव्हतं, रोहित पवार यांनी पुरावा द्यावा। समीत ठक्कर यांचं प्रत्युत्तर। भाजपशी संबंधित समीत ठक्कर यांच्या महाराष्ट्रात काही मोठं घडणार या जुन्या ट्विटचा संदर्भ रोहित पवार यांनी दिला होता। अजित पवारांच्या अपघात प्रकरणाच्या सीबीआय तपासासह व्हीएसआर कंपनीचे मालक आणि संचालकांची चौकशी व्हावी। राष्ट्रवादीच्या नेत्यांची मुख्यमंत्री फडणवीसांकडे मागणी। फडणवीस लवकरच केंद्रीय गृहमंत्री अमित शहांकडे मागणीचा पाठपुरावा करणार। आता पाहणार आहोत टॉप 9 मोठ्या घडामोडी। मंत्रालयातील लाच प्रकरणाचं स्टिंग ऑपरेशन टीव्ही 9 मराठीवर। तक्रारदारानं केलं स्टिंग ऑपरेशन टीव्ही 9च्या हाती।
50,000ची लाच मागताना मंत्री झिरवाळांचे पीए आणि क्लार्क राजू ढेरिंगेसह रामदास गाडे कॅमेऱ्यात कैद. महाराष्ट्रातील राज्यसभेच्या 7 जागांसाठी 16 मार्च रोजी निवडणूक. शरद पवार, रामदास आठवले आणि प्रियंका चतुर्वेदी यांच्यासह दिग्गज खासदारांची टर्म संपणार. रिक्त जागांसाठी राजकीय हालचालींना वेग. शरद पवारांकडून पुन्हा राज्यसभेवर जाण्याची तयारी. पवारांना राज्यसभेवर पाठवण्यास मवियातील तिन्ही पक्षांचा होकार. सूत्रांची माहिती. राज्यसभेत पवारांना समर्थन देण्याच्या बदल्यात काँग्रेस विधान परिषदेवर दावा करणार. सूत्रांची TV9 मराठीला माहिती. विधान परिषदेत 1 जागा काँग्रेसला सोडण्याची मागणी केली जाणार. राज्यसभा निवडणुकीसाठी दिल्लीत मविया एकत्र चर्चा करत निर्णय घेणार. वक्तव्य करताना काळजी घेण्याच्या काँग्रेस प्रभारी रमेश चेन्नीथला यांच्या नेत्यांना सूचना. टिपू सुलतानच्या वादानंतर आजच्या बैठकीत सूचना केल्याची सूत्रांची माहिती. मुंबईतील काँग्रेसच्या बैठकीत चंद्रपूर महापौर प्रकरणावर चर्चा. काँग्रेसचा महापौर का झाला नाही याबद्दल नेत्यांना विचारणा करण्यात आल्याची माहिती. सूत्रांची माहिती. या संदर्भात पक्षाकडून समिती नेमली जाणार. महापौर निवडीवरून वडेट्टीवार धानोरकर यांच्यात झाला होता वाद. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नंदनवन बंगल्यावर घेतली उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट. स्वीकृत नगरसेवकांसंदर्भात चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती. केडीएमसीत दिलेल्या पाठिंब्याबद्दल शिंदेंनी मानले राज ठाकरेंचे आभार. तर मनसेकडूनही सभागृहात सहकार्याचं राज ठाकरेंकडून आश्वासन. पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार खासदार शिवसेनेच्या संपर्कात असल्याची सूत्रांची माहिती. खासदार धैर्यशील मोहिते पाटील, उत्तम जानकर यांची शिवसेनेशी जवळीक. दोघांनी उदय सामंत आणि गोगावलेंची भेट घेतली. भाजप विरोधात लढणारे पवारांचे आमदार खासदार शिवसेनेच्या संपर्कात असल्याची शंका. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा दिल्ली दौरा. भारत मंडपम इथे सुरू असलेल्या इंडिया AI इम्पॅक्ट समिट निमित्तानं आयोजित कार्यक्रमाला हजेरी. आता पाहणार आहोत टॉप 9 मोठ्या राजकीय बातम्या. बांगलादेशी मुस्लिम अनधिकृत फेरीवाल्यांविरोधात भाजपचे नेते किरीट सोमय्या आक्रमक. मुंबईतील क्रॉफर्ड मार्केट परिसरात पाहणी करत अधिकाऱ्यांना विचारला जाब. पुण्यातील भिगवणमध्ये तरुणीच्या अपहरणाच्या आरोपानंतर संतापाची लाट. संपूर्ण शहर बंद. हिंदुत्ववादी संघटना आक्रमक. पडळकर, संग्राम जगताप यांच्या नेतृत्वात मोर्चा. आई भावावर हल्ला करत तरुणीचं अपहरण झाल्याचा आरोप. अपहरण झालेल्या मुलीचा व्हिडिओ समोर. मर्जीनं मुलासोबत गेले. भिगवण प्रकरणी कथित अपहरण झालेल्या तरुणीचा दावा. माझे आणि त्याचे प्रेमसंबंध आहेत. त्यांना कोणत्याही प्रकारची जबरदस्ती केली नाही. तरुणीचा दावा. मुस्लिम जात प्रमाणपत्र वितरणाला राज्य सरकारचा ब्रेक. आघाडी सरकारच्या काळातील प्रक्रियेवर 12 वर्षांनंतर गदा. मुस्लिम समाजाला आरक्षण रद्द. प्रमाणपत्रांची खिरापतही बंद. नवा शासन निर्णय जारी. मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणी खारगे समितीचा अहवाल प्राप्त. समितीनं केलेल्या शिफारसीनुसार कारवाई करणार. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची माहिती. अहवालानुसार पार्थ पवारांना क्लीन चिट मिळाल्याचा अंदाज. सांगलीत भाजपकडून राष्ट्रवादी अजित पवार गटावर दमदाटीचा प्रकार. राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे नेते जयंत पाटील यांचा दावा. झेडपीतील सत्ता स्थापनेबाबत बोलताना अजित पवार गट मोडू शकत नाही. चंद्रकांत पाटील यांनी दिला होता इशारा. त्यावरून जयंत पाटील यांचा दावा. तर अजित पवार गटानं आमच्या सोबत यावं असं आवाहन. पुणे मनपाच्या 24 नवनिर्वाचित नगरसेवकांना कोर्टाचं समन्स. पराभूत उमेदवाराकडून विविध आक्षेप नोंदवत याचिका दाखल. 3 नगरसेवकांविरोधात अनधिकृत बांधकामाची तक्रार. मुंबई महापालिकेच्या विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर यांनी खासदार संजय राऊतांची घेतली भेट. विरोधी पक्षनेते पदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर पेडणेकरांकडून राऊतांची भेट. मुंबई महापालिकेच्या इतिहासात किशोरी पेडणेकर पहिल्या महिला विरोधी पक्षनेत्या. संदीप देशपांडे, अविनाश जाधव यांच्याकडून राज ठाकरेंची भेट. मुंबई, ठाणे, नवी मुंबई, कल्याण, डोंबिवलीतील प्रमुख पदाधिकाऱ्यांची महत्त्वाची बैठक संपन्न. स्वीकृत नगरसेवकांसह पक्ष सोडून गेलेल्या पदाधिकारी कार्यकर्त्यांवर चर्चा. आता पाहणार आहोत टॉप 9 राजकीय बातम्या. भिवंडीत भाजपच्या 9 नगरसेवकांचा महाविकास आघाडीला पाठिंबा. महाविकास आघाडीचा महापौर होणार. महापालिकेत सत्तेचं समीकरण बदललं. काँग्रेसच्या 30 आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या 12 नगरसेवकांना भाजपच्या 9 नगरसेवकांचा पाठिंबा जाहीर.
मालेगाव महापालिकेची पहिलीच महासभा वादळी. टिपू सुलतानच्या फोटोवरील वादानंतर पहिल्यांदाच महासभा पार पडली. भाजप शिवसेनेकडून महापौर आणि उपमहापौरांना महापुरुषांचे फोटो फ्रेम आणि संविधानाची फ्रेम भेट. मालेगावमध्ये प्रशासकीय काळात झालेल्या विकास कामांची श्वेतपत्रिका काढण्याची मागणी. भाजपच्या 2 नगरसेवकांकडून सभागृहात फलक धरत मागणी. प्रशासकीय काळात बहुसंख्य कामं बेकायदेशीर झाल्याचा भाजप नगरसेवकांचा आरोप. पतीला नोकरीत रुजू करून घेण्यासाठी धनंजय मुंडेंकडून आर्थिक फसवणूक. 25 लाख रुपये मागितल्याचा रंजना नागपूरकर यांचा आरोप. तर धनंजय मुंडेंचं नाव विनाकारण बदनाम करू नका, बीडला या, सत्यता पडताळून पाहू, मुंडे समर्थक अविनाश नाईकवाडे यांची प्रतिक्रिया. बीडच्या परळीतील महादेव मुंडे हत्या प्रकरण. संशयितांची नार्को टेस्ट, ब्रेन मॅपिंग चाचणी पूर्ण. संशयितांच्या चाचण्यांच्या अहवालाची एसआयटीला प्रतीक्षा. पुण्यातील पोर्श अपघात प्रकरणी अशफाक मकानदारला सुप्रीम कोर्टाकडून जामीन मंजूर. अशफाक मकानदारकडून आरोपीच्या रक्ताच्या नमुन्यांमध्ये छेडछाड करण्यास मदत केल्याचा आरोप. अशफाक मकानदार 20 महिन्यांपासून तुरुंगात. जळगावच्या जामनेर तालुक्यातील गोंडखेड इथे सरपंचांविरोधातील सदस्यांनी आणलेला अविश्वास ठराव फेटाळला. विशेष ग्रामसभेत संपूर्ण प्रक्रिया नियमानुसार आणि गुप्त मतदान पद्धतीने पार पडली. कोल्हापुरातील 433 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचं बिगुल वाजलं. शुक्रवारपासून प्रभाग रचनेला सुरुवात. 30 मार्चपर्यंत अंतिम प्रभाग रचना जाहीर करावी लागणार. एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात मतदान होण्याची शक्यता. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी बच्चू कडू 200 किलोमीटर महापदयात्रा काढणार. चिखलदरा ते सलुना पायी यात्रा निघणार. 1 मार्च ते 9 मार्च दरम्यान यात्रा मेळघाटात असणार. आता पाहणार आहोत टॉप 9 मोठ्या बातम्या.